12व्या हप्त्याची तारीख फिक्स झाली. आता वाटप लगेच सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. 21 जिल्ह्यांमध्ये निधी मंजूर. आता कोणत्याही क्षणी मेसेज येणार. पण 12वा हप्ता सर्व बहिणींना मिळणार नाही. तसेच 12वा हप्ता फक्त या 12 बँकेमध्ये जमा होणार. दुसऱ्या बँकेत खातं असेल तर पैसे येणार नाही. जूनच्या हप्त्याची यादी फायनल. पण फक्त 1,35,00,000 बहिणींचे अर्ज मंजूर झालेले आहेत. मुख्यमंत्र्यांनी घोषणा केलेली आहे. आता आम्ही आज आढावा घेत होतो. 1,35,00,000 फॉर्म हे क्लिअर झालेले आहेत. 35,00,000 महिला राहिल्यात. आता पुढच्या 4-5 दिवसात त्या 35,00,000 महिलांचे आम्ही फॉर्म जोडून घेऊ. काळजी करू नका, त्यांनाही पैसे मिळणार आहेत. लाडकी बहीण योजनेच्या 12व्या हप्त्याचे सर्व नियोजन पूर्ण झालेले आहे. 21 जिल्ह्यात वाटपाला मंजुरी दिलेली आहे. पण हे पैसे सर्व बहिणींना मिळणार नाही. ज्या बहिणी हे 4 नियम पाळतील आणि 2 कागदपत्र जमा करतील त्यांनाच 12वा हप्ता लगेच जमा होणार आहे. आता ही कोणती नवीन 2 कागदपत्रे आहेत आणि कोणते 4 नियम 12व्या हप्त्यासाठी लागू केलेले आहेत, लगेच पाहून घ्या. मुख्यमंत्री अजितदादांनी दिली माहिती. लाडक्या बहिणींच्या निधीचे नियोजन करे अशी माहिती उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिली. लाडक्या बहिणींना तातडीने पैसे देण्याचा प्रयत्न केलेला आहे. बजेटमध्ये तरतूद केलेली आहे. 12व्या हप्त्यासाठी आता सरकारने 21 जिल्ह्यांमध्ये वाटपाला मंजुरी दिलेली आहे. जून महिन्याचा हप्ता जर तुम्हाला पाहिजे असेल तर एक काम तुम्हाला अर्जंट करायचे आहे, अशा सूचना सरकारने दिलेल्या आहेत. लाडक्या बहिणींसाठी मेच्या हप्त्याला उशीर झाल्यामुळे जूनचा हप्ता अर्जंट सुरू करण्याचे आदेश दिलेले आहेत. स्वतः मुख्यमंत्र्यांनी आदेश दिला. आता येणाऱ्या 3 ते 4 दिवसांमध्ये लाडक्या बहिणींना पैशाचे वाटप होणार आहे. स्वतः महिला बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी वेळापत्रक सांगितलं आणि आज जवळपास 2,52,00,000 पेक्षा अधिक महिलांना आम्ही दर महिन्याला हा लाभ त्या ठिकाणी पोहोचवत आहोत. लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी जवळपास 36,000 कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे. जून महिन्याचा 12वा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार. पण त्यासाठी ह्याच 12 बँकेमध्ये खाते असणं आवश्यक आहे. तुमचं जर दुसऱ्या बँकेमध्ये खातं असेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाही. बँक खात्याचा नवीन नियम आलाय. 2 कागदपत्रांची मागणी तुमच्याकडून सरकार करत असल्यामुळे ज्या बहिणी लवकरात लवकर ही कागदपत्रे जमा करतील त्यांना लगेच पैसे मिळतील आणि ज्या बहिणी कागदपत्रे जमा करणार नाहीत त्यांना जूनचा हप्ता अजिबात मिळणार नाही. लाडक्या बहिणींसाठी सरकारकडून अर्जंट सूचना आलेल्या आहेत. आता फक्त ज्या महिला गरजू आहेत, त्यांना खरी गरज आहे, त्यांनाच हप्त्याचे वाटप होणार आहे. फक्त 1,35,00,000 अर्ज मंजूर झालेले आहेत. आता जर तुम्हाला 12व्या हप्त्याच्या यादीत नंबर लावायचा असेल तर कोणते 4 नियम पाळायचे आहेत, कोणते 2 कागदपत्र जमा करायचे आहेत, कोणत्या जिल्ह्यात सगळ्यात आधी पैसे येणार आहेत आणि कशा पद्धतीने मागचे जर पैसे राहिले असतील तर ते कसे जमा होणार आहेत. त्यामुळेच तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाच्या खूप इम्पॉर्टंट अशा 4 गोष्टी तुम्हाला समजून सांगणार आहोत. जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. पहा, पहिली गोष्ट की 12व्या हप्त्यासाठी जिल्ह्यांची यादी कशा प्रकारे असणार आहे. कोणत्या 21 जिल्ह्यांमध्ये मंजुरी दिलेली आहे. त्यानंतर 12व्या हप्त्यासाठी कोणत्या बँकेचं खातं चालणार नाही आणि कोणतं खातं चालणार आहे. 1 मिनिटात लगेच पाहून घ्या. आणि पुढची महत्त्वाची गोष्ट की ज्यांचे मागचे हप्ते राहिले म्हणजे मे, एप्रिल, मार्चचा, फेब्रुवारीचा, जानेवारीचा राहिला तर त्यांच्या हप्त्याचं कसं होणार. त्यांच्या हप्त्यासाठी आता फार कमी अवधी राहिलेला आहे. त्यांनी देखील आता या गोष्टी केल्या तरच पैसे जमा होतील, अन्यथा होणार नाही. जर 12वा हप्ता तुम्हाला खात्यात मिळवायचा असेल तर तुम्ही हा व्हिडिओ 2 मिनिटं पहा. आता पहा, आपण सगळ्यात आधी सुरुवात करतोय. कोणत्या जिल्ह्यामध्ये सगळ्यात आधी यादी आलेली आहे. 12व्या हप्त्याचं वाटप कसं होणार आहे, कारण की जिल्ह्याची यादी पाहून घ्या. तुमचं जिल्ह्याचं जर नाव आलं असेल लगेचच्या लगेच 2 कागदपत्र जमा करावे लागते. हे 2 कागदपत्र कोणते, कुठून आणायचे ते तुम्हाला सांगते, कारण त्याच्याशिवाय तुम्हाला हप्ता मिळणार नाही. आणि त्यानंतर कोणत्या बँकेत हप्ता येणार आहे पहा, कारण की फक्त 12 बँका ज्या आहेत तर त्या आता निवडलेल्या आहेत. 12 बँका व्यतिरिक्त जर तुमचं खातं असेल तर तुम्हाला प्रॉब्लेम त्या ठिकाणी होऊ शकतो. आता पहा, याच्यामधली पहिली बँक आहे बँक ऑफ बडोदा. आता बँक ऑफ बडोदा मध्ये तुमचं खातं जर असेल तर कमेंट करा. बँक ऑफ बडोदा मध्ये सगळ्यात लवकर पैसे येत असतात, कारण की ती नॅशनलाइज बँक आहे. RBIच्या त्या ठिकाणीवर नियंत्रण आहे. पुढची बँक आहे पहा बँक ऑफ इंडिया. बँक ऑफ इंडिया मध्ये तुमचं खातं असेल तर तुम्हाला देखील सगळ्यात लवकर त्या ठिकाणी पैसे जमा होणार आहेत. त्यानंतर पुढची बँक आहे पहा बँक ऑफ महाराष्ट्र. बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये जरी तुमचं खातं असेल तरी देखील लवकरात लवकर तुम्हाला पैसे जमा होतील.
त्यानंतर कॅनरा बँक आहे. इकडे काही ठिकाणी तिला कॅनडा म्हणतात, पण ती कॅनरा बँक आहे. ही देखील नॅशनलाइज बँक आहे, राष्ट्रीयकृत बँक आहे. तर याच्यामध्ये देखील सगळ्यात आधी पैसे येतात. त्यानंतर आता जर तुमचं पोस्टात खातं असेल तर तुम्हाला शेवटी एक सूचना सांगणार आहे, कारण पोस्टात एक प्रॉब्लेम झालाय. पुढची बँक आहे पहा, सेंट्रल बँक ऑफ इंडिया. सेंट्रल बँक ऑफ इंडिया देखील खेडोपाडी भरपूर शाखा असल्यामुळे महिलांना खातं त्यात उघडलेले आहे. दुसरी बँक आहे पहा, इंडियन बँक. इंडियन बँक मध्ये पैसे येणार. त्यानंतर इंडियन ओव्हरसीज बँक मध्येही पैसे जमा होणार आहेत. त्यानंतर पंजाब अँड सिंध बँक. पंजाब अँड सिंध बँक मध्ये देखील तातडीने पैसे जमा करण्याचे आदेश जे आहेत ते सरकारने दिलेले आहेत. पुढची बँक आहे पंजाब ऑफ नॅशनल बँक. याच्यामध्ये देखील अर्जंट तातडीचे पैसे जमा करण्याचे आदेश दिलेले आहेत. पुढची बँक आहे पहा, स्टेट बँक ऑफ इंडिया. ही त्या ठिकाणी सगळ्यात मोठी आणि जुनी सरकारी बँक आहे. त्यानंतर युको बँक आणि युनियन बँक ऑफ इंडिया. तर या बँकांमध्ये पैसे जमा होतील. या व्यतिरिक्त पोस्टात जर खातं असेल तर पोस्टामध्ये पैसे जमा होतात, पण पोस्टामध्ये एक प्रॉब्लेम नेहमी येत असतो, तो म्हणजे मेसेज लेट येतात. तर त्यासाठी तुम्ही काय करायचं की पोस्टाचा जो मिस कॉलचा नंबर आहे, मिस कॉल बॅलन्स नंबर आहे, तर त्याच्यावर कॉल करून तुम्ही त्यावर मिस कॉल देऊन त्या ठिकाणी तुम्ही माहिती घेऊन टाकायची आहे. तर अशा पद्धतीने जे आहे ते पैसे तुम्हाला जमा होतील. आता जिल्ह्यांची यादी, त्यानंतर 2 कागदपत्र तुम्हाला जमा करायचे आहेत. पहा, कागदपत्र ऐकल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा पैसे येणार नाहीत. पहा, महाराष्ट्रामध्ये तुम्हाला माहिती आहे 6 प्रशासकीय विभाग आहेत, ज्यामध्ये अमरावती विभाग, पुणे विभाग, नाशिक विभाग, नागपूर विभाग, कोकण विभाग आणि छत्रपती संभाजीनगर विभाग. तर प्रत्येक जिल्ह्यामधून सुरुवातीला एक जिल्हा निवडलेला आहे. बाकीच्या जिल्ह्यांना नंतर प्राधान्य देण्यात येतं. पण सगळ्यात आधी पहिला जो लाभार्थी जिल्हा असणार आहे, पुणे विभागामधला तो लाभार्थी जिल्हा आहे. पहा, कोल्हापूर. कोल्हापूर मधल्या बहिणींना 2 कागदपत्र काढून घ्यायचे आहेत. कोणती 2 कागदपत्र काढायची पुढे सांगते. दुसरा विभाग पुणे. पुणे विभागातले बाकीचे जिल्हे जसे की सातारा, सांगली, सोलापूर यांना मात्र 2 दिवसानंतर 3 दिवसानंतर पैसे पाहायला मिळतील. त्यानंतर पुढचा विभाग आहे पहा, नाशिक विभाग. नाशिक विभागामध्ये 5 जिल्हे येतात, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि अहिल्यानगर. तर यामध्ये नंदुरबार जिल्ह्याला जे आहे ते सगळ्यात आधी प्राधान्य देण्यात येणार आहे. बाकीच्या जिल्ह्यांना थोडीशी प्रतीक्षा करावी लागू शकते. पुढचा जिल्हा आहे पहा, नागपूर विभाग. नागपूर विभागामध्ये 6 जिल्हे येतात, ज्यामध्ये नागपूर, वर्धा, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर. तर यापैकी गडचिरोली जिल्ह्यामध्ये महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे येणार आहेत. आता 2 कागदपत्र कोणती लागणार आहेत, आता लक्षपूर्वक ऐका. 2 कागदपत्र जे आहेत त्यातलं पहिलं कागदपत्र लागणार आहे तुमचा उत्पन्नाचा दाखला. आता तुम्ही म्हणाल, उत्पन्नाचा दाखला तर आम्ही पूर्वीच दिलेला आहे, पण लक्षात घ्या की प्रत्येक आर्थिक वर्षामध्ये, आता आर्थिक वर्ष संपलं 31 मार्च रोजी नवीन वर्ष सुरू झाले 1 एप्रिल 2025 पासून. तर तुम्ही 1 एप्रिल नंतर तुमचा उत्पन्नाचा दाखला काढलाय का, कमेंट करा. नसेल काढला तर तो तुम्हाला काढावा लागेल आणि तो उत्पन्नाचा दाखला तुमच्या 2.5 लाख रुपयांच्या आतमध्ये असणं खूप गरजेचं आहे. 2.5 लाखाच्या वर जर गेला तर तुम्ही योजनेतून अपात्र होऊन जाल, कारण की योजना गरीब आणि गरजू महिलांसाठी आहे. हे नेहमी सरकारच्या माध्यमातून सांगितले जाते. त्यामुळे आता कुठल्याही प्रकारची गैरसमज त्याच्यामध्ये केला जाणार नाही आणि हप्ता वाटप तुमची डायरेक्ट बंद केली जाऊ शकते कुठल्याही नोटीस शिवाय. त्यामुळे अर्जंट तातडीने तुम्ही पैसे मिळण्यासाठी हे कागदपत्रे काढून घ्या. दुसरं कागदपत्र आहे तुमचं आधार कार्ड. तर आधार कार्ड आणि बँक खात्यावरचं नाव एक्झॅक्टली चेक करा, कुठल्याही कनेक्शन मध्ये ते नसावे, आधार लिंकिंग असावं. त्यानंतर तुमचा रेशन कार्डचं जे लिंकिंग आहे बघा, रेशन कार्डचं जे KYC आहे ते झालेलं आहे की नाही तेही तुम्हाला आता बघून घ्यावं लागेल. सरकारने वेळोवेळी रेशन दुकानामध्ये जाऊन KYC करण्याचं आव्हान प्रत्येक वेळी त्या ठिकाणी केलेलं आहे. तर तुम्ही ते केलेलं नसेल तर तुम्हाला ते आता कोणत्याही परिस्थितीत करावं लागेल. तर त्यामुळे तेही करून घ्या तुम्ही. आता लवकरात लवकर तुम्ही हे 2 कागदपत्र जमा करायचे आहे. तर नक्कीच तुम्ही देखील या सर्व गोष्टींची पडताळणी करून घ्या. कागदपत्र सगळी तयार ठेवा आणि नक्कीच अशाच माहितीसाठी चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. जास्तीत जास्त माता भगिनींना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.